मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। एरवी बोललीही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले। तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले। जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता। खरे दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता। त्याचाच राग मी तुमच्या समोर खोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। कुऱ्हाडीचा दांडा घोताच का व्हावा, कुऱ्हाडीचा दांडा घोताच का व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात। ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात। असे होईल मला काय माहित, मला कुठे पुढचे दिसले होते। एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडाबरोबर शेणेही सोसले होते। तुमच्याच शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते। आज मी कसले गाव जिलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात, ही काही उपकाराची भाषा नाही। आजच्या या बाजार समाजसेवेसारखा हा बेडबाजा अगर ताशा नाही। मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष बसवले आहे। हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे। म्हणूनच तर तुमच्या भैर्याकडे हे गाणे घालते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माय माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झालात। विकुल स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात। माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबतात, माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबतात। म्हणूनच तुमच्या या सगळ्या संतापापुढे आज मी भिडवाड बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले। बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले। आरशात पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागले, मी सावित्रीच्या शब्दाला जागले। तकलादू आणि भंपक स्त्री मुक्तीची नशा आज तुम्हाला चढली आहे। कपडे बदलले की पुरोगामी होता येते, ही फॅशन तुम्ही पाळली आहे। शिकलेली सवरलेली माझी लेक आज संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते। शिकलेली सवरलेली माझी लेक आज संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। मानू नको, पान नको, मानू नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका। कीर्तन बिर्तन काही नको, झाडायचे म्हणून भाषणेही जोडू नका। वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळीत आहात। धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात। म्हणूनच तर तुमच्या या चिपडलेल्या डोळ्यात हे झणझणीत अंजन घालते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले। तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही। काढणारे काढीत आहे, तुम्ही शाळा काढीत बसायचं नाही। काढणारे काढीत आहे, तुम्ही शाळा काढीत बसायचं नाही। तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे। एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला हा आधार दिला पाहिजे। शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते। शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। मनमानी आणि स्वैरचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावले, यापेक्षा दुसरी सोपी युक्ती नाही। फक्त नवरे बदलणे, घटस्फोट घेणे ही काही स्त्री मुक्ती नाही। माझी खरी लेक ती जी सत्ता पुढे झुकत नाही। माझी खरी लेक ती जी सत्ता पुढे झुकत नाही। सावित्री आणि ज्योतिबा पुढे अंधळेपणाने माता टेकत नाही। सावित्री आणि ज्योतिबा पुढे अंधळेपणाने माता टेकत नाही। माझी खरी लेक ती जी आम्हालाही नव्या नेत्यापासून स्वतःची भाषा बोलते। आमचाही वसा ताऊन सुलाखून पेलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून तुझा भाव बघावा लागला। आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून तुझा भाव बघावा लागला। माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला। आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे काना डोळा होतो। समाजासाठी करायचे म्हटले की पोटात त्याच्या गोळ्या आहेत। सावित्रीशिवाय ज्योतिबा आणि ज्योतिबाशिवाय सावित्री समजून घेता येणार नाही। विचारांची ही ज्योती एकटी पुढे नेता येणार